नमस्कार, आपण पाहताय कोरेगाव क्रांती न्यूज. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होत असून झालं नाही आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी जयंती ही जळगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरात यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. या आरोग्य शिबिराला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खंडाळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य धनंजय बापू शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कशा प्रकारे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि दादांची जयंती या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी साजरी करायला लागते. बापू, या ठिकाणी खरं तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपली सुरुवात या ठिकाणी राजकीय असताना आपलं विद्यमान सदस्य या ठिकाणी आपण झालात. खरं तर दादांची साथ आपल्याला अनेक काय या ठिकाणी लाभणार होती, परंतु ती दुर्दैवाने लाभली नाही. काय आपल्या भावना आहेत? नमस्कार. सर्वप्रथम दिवंगत मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांना आमच्या पंचायत समितीतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. खरं तर पहिल्यांदाच पंचायत समितीला निवडून गेल्यानंतर खूप स्वप्न पाहिली होती की अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळेल. दादांना पाहता आम्ही आत्तापर्यंत मोठे झाले. दादांच्या कामाची पद्धत पाहून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आमची सुरुवात आणि दादांचा शेवट एकाच वेळी झाला. त्या गोष्टीचं खूप दुःख आहे, परंतु दादांनी घालून दिलेल्या आदर्शावर इथून पुढं काम करत राहू असं मला या निमित्ताने सांगतो. नक्कीच या ठिकाणी पंचायत समिती सदस्य धनंजय बापू असतील यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना ते म्हटले, आमची सुरुवात आणि दादांचा शेवट या ठिकाणी झाला. खरं तर त्यांना अनंतकाल दादांसोबत काम करण्याची इच्छा होती, परंतु दुर्दैवाने ते नियतीच्या मनामध्ये नव्हतं. आपल्यासोबत या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खंडाळे या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांना जवळून दादांचा सहवास लाभला, दादांची कामाची पद्धत त्यांना माहिती आहे. आपण थेट त्यांच्याकडूनच दादांच्या या जयंतीनिमित्त त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. भाऊ, खरं तर आपल्याला दादांच्या जवळून सहवास लाभला, दादांच्या कामाची आपल्याला पद्धत माहिती आहे आणि आज त्यांची जयंती करायला लागेल हे कोणाच्याही स्वप्नात नसताना याकडे तुम्ही कसं पाहताय? खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलं आणि त्याच धावपळीमध्ये 23 जानेवारी या दिवशी दौंड शुगर या ठिकाणी काही मोजक्या लोकांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये दादांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि 28 जानेवारीला काळाने दादांच्यावर घाला घातला. दादांच्या संगती मला जेव्हापासून मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून या पवार फॅमिलीशी संलग्न राहून आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे. दादांचा स्वभाव आणि त्यांची कामाची धडाडी सकाळी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा त्यांचा जीवन प्रवास. या कालावधीमध्ये दादांनी अनेक प्रकारची मोठी कामं या ठिकाणी केलेली आहेत. दौंडसारख्या आपल्या भागामध्ये आत्ता मोठं नियोजन होतं, त्या पद्धतीनं कामकाजही चालू झालं आहे. परंतु आज दादा नाही याची खंत आमच्यासारख्याला इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भासणार आहे. दादांसारखा माणूस या राज्यामध्ये परत होणे नाही, इथून पाठीमागच झाला नाही, इथून पुढे होणार नाही. दादांनी जे आदर्श आणि जे संस्कार या जनतेला घालून दिलेले त्यांची जपणूक करून दादांचं नाव इथून पुढच्या काळामध्ये अजरामर कसं राहील अशा प्रकारची भावना या ठिकाणी आमच्या सर्वांची आहे. त्याच पद्धतीनं आम्ही कामकाज करू अशी या ठिकाणी आपण सर्वांना ग्वाही देतो आणि दादांना आपण सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो. नक्कीच आपल्यासोबत होते दिलीप खंडाळे आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते पुढे चालत आहेत अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी केळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख या ठिकाणी डॉक्टर आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी आमचं आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये आपण नागरिकांना कोणत्या या ठिकाणी सवलती देणार आहात? नमस्कार सर्वांना. माझं नाव डॉक्टर निलिमा आत्माराम लोखंडे, वैद्यकीय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केडगाव. आज आपण इथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये आपण आज मोफत हिमोग्लोबिन, BP, शुगर तसेच मोफत ECG तपासणी, तसेच आज ANC पण आपण गरोदर मातांचेही चेकअप केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण आज इथे मोफत आयुष्यमान कार्ड काढण्याचे शिबिरही आयोजित केले होते. तर यामध्ये आतापर्यंत आम्ही 134 लाभार्थ्यांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला असून अजून ज्यांनी
ज्यांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला नसेल त्यांनी शिबिराला यावे आणि लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते. अजितदादा पवारांबद्दल बोलायचं झालं तर खरं तर जानेवारी ह्या वर्षी अजिबात विश्वास बसत नव्हता. ही न्यूज कळली तेव्हा खूप वाईट घटना होती ही आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातूनच आमचे लेबर रूम तसेच OT तसेच पुणे जिल्ह्यात मॉडेल PHC उभारण्याचं काम दादांच्या मार्गदर्शनाखालीच झालेलं आहे. तर त्या निमित्त मी त्यांना म्हणजे त्यांचे ऋण किती मानावे ते थोडेच आहे. तर अशा दादांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहता या ठिकाणी या ठिकाणी नोकरीला असताना देखील दादांचं या ठिकाणी गौरव या ठिकाणी होतो. दादांची कामाची पद्धत कशी होती हे त्याला पाहायला मिळते आणि केडगावमध्ये जवळजवळ 134 जणांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. मॅडमनी आणखीन आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलेलं आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात या ठिकाणी सहभाग घ्यावा असंही या ठिकाणी बोलण्यात येत आहे. क्रांतीसाठी प्रथमेश गायकवाड, दौंड, पुणे.